गाईस 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आता पाहिलं गणेशनी. असंच सहकार्य करा, लाईक करीत जा, शेअर करीत जा आणि सबस्क्राईब जरूर. आणि युट्यूब सोपं नाही गाईस. तुम्ही सर्वांनी माझे सबस्क्रायबर पूर्ण केले त्यासाठी तुमचे सर्वांचे खूप धन्यवाद. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आता सकाळीच आवरून बसलोय, कॉलेजला जायचंय आणि डाएटमध्ये हरभरे येतोय सकाळ सकाळ आणि सोयाबीन तिकडं हो राहिलेत. असा 2 मेल आता सध्या घ्यायचे, बाकीचं नंतर बघू काय. बाकी आता घरवीर गणेशने सगळं आवरलंय, माझं आवरलंय सगळं. आता फक्त निघायचं आहे, गड्या बिड्या घालून बसलो निवांत एकदम, काही विषय नाही. दोपहर 12:30 बजे बिंदिवायची शंकरपाळे करू राहिली मम्मी. हा मैदा होता उरलेला. आणि आज काय काय सांगा. आज ढोसे, ढोसे. चटणी, डोसा असतं ते, डोसा, मगरी भाजी. सांबर, चटणी. ढोसे ढोसे करायचे, परत नारळाची चटणी आणि सांबर. एवढं बारीक पातळ करून केलं पातळ करून पाहिले, बघू कसे लागते. पातळच भारी लागते नाही का नाही. बघू करून पाहिले, ते थोडं आहे ना म्हणून मग त्याचे नखरे जास्त केले. कप्प घ्यायचं एक खांब ते हे केलं ना तू. आता जाड केले थोडेसे. खट्टा मिठ्ठा सासण खायचं आहे की? हे जाड केले. कधी करायला काय हरकत आहे. कधी दिवाळीलाच करा म्हणून. आता थोडीच गाईज हे कॉम्बिनेशन कोणाला आवडतं कोणाला आवडतं सांगा कमेंटमध्ये. शंकरपाळे प्लस चहा. चाप साखर न टाकली. वरून साखर निघे. राग नाही बघायचं असं माणसाकडे पाहून. चूक माणसाकडूनच होत असते. अण्णा साखर अण्णा पटक्यान चहा करायच्या. गाई साखर न टाकले चाल सगळं लोचा झाला लोचा. गाईज बघा चांगलं माणूस मूड होता खायचंय का नाही, मला गोळ झाला सगळं. आता वरून साखर टाकली. काय करू चाल चुकी काय करू बाई ग चहा. आपे किती छान निघले. मी 2 किलो आज काय चाललंय तू. तिकडे डोसे केले, तिकडे आप्पे. अरे करून पाहिले मी आप्पे, कारण मागच्या वेळेस एवढे खास नव्हते आले म्हणून 2-3 टाकून पाहिले आणि डोसे असे झाले. हे का हात दिसत आहे पाठीमागून, थोडे पातळ चाललेत मस्तपैकी. आणि चटणी नारळाची. इकडे डोश्याचं पीठ आहे, इकडे आप्पे करायसाठी. आणि मला सांबार लागतं मी आधी सांबार पण आहे. हा म्हणजे बोलणं पाहिलं आपल्याला ते हे नाही आवडत काय म्हणते चटणी का. आणि गणेश तिकडे पप्पाचं प्रॅक्टिस करत त्याच्यामुळे आवाज येत असतो. सांबर नाही केलं काहीच, मम्मीने फक्त चटणी केली. पण भारी झालं हे बी. मला शक्यतो आहे ना ते हे आवडतं. सांबर लागत मला नको मला. गोडी डाळ, इडली, सांबर, डोसा, चटणी. काय यार गाणे जेवून बसला गाईज. मी अर्ध्या तासापासून जेवू राहिलोय. आणि ते मोबाईल आताची शिफ्ट सुरू झाली आता दुपारून 3ला शिफ्ट आहे त्याची. 3 ते पण ते आधीच येऊन बसला शिफ्टला. आता 9 वाजेपर्यंत चलन ते 9-10 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत शिफ्ट आहे करत. तिथून पुढं मग नाईट शिफ्ट पण करायचं इच्छा आहे, ओव्हर टाईम त्याचा. सांबर चटणी. जेवण झालंय पण आता माझ्यात पण एक इच्छा जागृत झाली का निवांत आता काय म्हणते श्रीमानची स्ट्रीम बघावी असं मला असं वाटतंय. त्याच्यामुळे आता निवांत तिथं पाय लावून देणार मी. आता गाण्यात काय त्याची शिफ्ट सुरू झाली तर मी शिफ्ट सुरू करतो थोड्या वेळ. शाम 6 बजे चाय ओ माऊली चहा घ्या. आवाज आहे ना माऊलीला. A few moments later. गाईस 100 सबस्क्रायबर पूर्ण झाले. आता पाहिलं गणेशनी. असंच काय कसं वाटतंय. बघ ना
असंच सहकार्य करा, लाईक करीत जा, शेअर करीत जा आणि सबस्क्राईब जरूर करीत जा. 1 सेकंदाच्या आपले व्हिडिओ रिलेटेड वाटले ना गाईज तुम्हाला लगेच सबस्क्राईब आणायचं. एक सेकंदाच्या अगोदर छातीत असं पेपरला बसलं कसं होतं तसं झालं. पॉईंट शंभर. कसं वाटतंय तुला? बरोबर झालं. अच्छा लग रहा है. मस्त. खूप छान आहे. गार्डन हो रहा है. हे असंच Guys, सहकार्य करा, 100. माझ्या मुलाला पुढे न्या. आपले 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. मला भारी वाटू राहिले कारण मी एक सबस्क्रायबर मला 100 ते कोणी कोणी म्हणा लय थोडे आहेत. पण 100 सबस्क्रायबर आपल्याला माहिती हो लय बेकार आहे. आणि युट्यूब सोपं नाही सोपं काय. नाही. 100 सबस्क्रायबर म्हणजे इकून तिकून तुम्ही जर घेतले ना एखाद्याला चॅनल दिलं आणि जर भाऊ सबस्क्राईब कर ते तुम्हाला इकडे सोपं जाईल. तसे 100 एका दिवसात होते. चॅनल पण या आम्ही ना पण सांगितलंच ना. सॉरी. बोल ना. तसं आम्ही काय केलं तर एक सबस्क्रायबर असे देऊन नाही वाढवले. समजा एखाद्या मित्राला दिलं तेवढं ठीक आहे, पण असं बळच एखाद्याला चॅनल दिलं नाही आम्ही. त्याच्यामुळं मला ते 100 लय मोठे वाटू राहिलेत. आणि तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही 100 सबस्क्रायबर पूर्ण केले आमचे. जवळपास नाही का 10 आपले आहेत. बाकी सगळे हे झालेले आहेत. थँक्स. आपण 1 सबस्क्राईबर. आप लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. थँक्स. तात्यांचा. तात्यांचं नाही कवट्या माका. कवट्या महाकाळ. तुम्ही सर्वांनी माझे सबस्क्राईबर पूर्ण केले 100. त्यासाठी तुमचे सर्वांचे खूप धन्यवाद. असं काहीतरी आवाज येईल. लय भारी वाटलं मला. बघा 25 दिन में पैसा डबल. पैसा नाही सबस्क्रायबर्स डबल. ते आता व्हायरल चाललं ते व्हिडिओ. एक व्हिडिओ आपला 14-15 हजाराचा तो पुढं चाललाय. मेरे पास एक स्कीम. आपले 70 होते 21 दिन में सबस्क्रायबर्स डबल. ऐक ना. त्याचे 1 लाख होते ना. बहुतेक. आपले 70 त्याच्यानंतर आपले इकडे येऊ जडत तू दिसत नाही. हा आपले 70 होते तेव्हा किती 2 आठवडे 1 पण सबस्क्राईबर वाढला ना. अरे तू आतरून टाकलं का नुसत्या गोदड्या फेकल्या. तू याच्या अगोदर 50 सेकंद अगोदर गाडी खाली उभा राहिली तेव्हा टाकलेला आपण. मी तेच म्हणतोय मी आलो घर मम्मी तर आतरून नाही टाकणार. आतरून कोणी टाकलं. डोले शोले किधर है तेरे मेरे का तेरे ते किधर है फिर. इधर तू रो ना फिर एक बार. नाही आता म्हणजे चेहरा बघून एखादं वाटन की नॉर्मल विषय काय विषय नाही. पण इकडे कैसी तेरी खुद गर्जी ना धूप चुने ना चा ते होतं का ना ते दुसरं आहे. ते गाणं कोणतं आहे? ते आवाज असा पाहिजे काहीच. गाणं म्हणल्यावर कॉपीराईट आली पाहिजे व्हिडिओला. असा आवाज पाहिजे. श्रीमान लेजंडला कॉपीराईट येते डायरेक्ट गाणे. त्याचा आवाज एवढा भारी. कॉपीराईट म्हणजे लाईव्ह मध्ये कॉपीराईट येते. गाईज बाकी मला एकदम भारी वाटलं आज तुम्ही माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण केले. आणि खरं तर आहे ना गाईज जे आपलं नवीन चॅनल असतं का नवीन चॅनल त्याच्यावर आहे ना एक तर सबस्क्रायबर कमी असतील. आणि मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. एखाद्याला जर मी जर एखाद्याला सबस्क्राईब करणार असेल तर मी पहिल्यांदा त्याचे सबस्क्रायबर बघतो किती. आणि त्याचे जर मिलियन किंवा लाखामध्ये असेल तरच मी त्याला सबस्क्राईब करतो. हे माझी मेंटॅलिटी. प्रत्येकाची तशीच मेंटॅलिटी असते. पण जे कोणी आता बघा माझे एवढे कमी सबस्क्रायबर आहे पण ते बिचारे मला सबस्क्राईब करतात आणि मला बघतात. मला त्यांचं खास वाटतं कारण आपण लाईक किंवा सबस्क्राईबर बघितल्याशिवाय लाईक सुद्धा करत नाहीत. व्ह्यूज बघितल्याशिवाय लाईक सुद्धा करत नाही. लाईक केलेत पण लोकांनी लाईक केलंय सबस्क्राईब केलं याचं मला लय भारी वाटलं. आता हे कट यायला पाहिजे ना. कटच नाही त्याच्या वेळेला. मायाला गट तब्येत. सॉरी पार्ले पण बोलतो. एडिटिंगमुळं मला लवकर नाही तर मी 10 वाजेपर्यंत जिम मारायचं तिथे पुढे जेवायचं आणि केव्हा झोपायचं असं होतं 9ला पहिले. जायचं. आता मी जिमला 7ला ते 8 वाजेपर्यंत 8:30 वाजेपर्यंत घरी तिथून पुढे जेवायचं 9:30 ला editing सुरू. एडिटिंग करून मग झोपायचं. आधी 9:30ला निघायचो आपण जिमला. व्यस्त तेच मस्त आहे गाईज. तुम्हाला बी या नियम तुम्ही लागू करा स्वतःवर. व्यस्त तेच मस्त असतं. आता मला समजा नाही वेळ कुठं काढावं कुठं सोडावं. कॉलेज सुरू झाल्यापासून व्यस्त आहे म्हणून निवांत आहे. रविवारचा दिवस त्यासाठी भारी. रविवारचा बी दिवस भारी नाही भाऊ कॉलेज काय नाही नाही. पण
एक तरी काम भेटतंय. सकाळी ज्या दिवशी रविवार असतो एवढं आहे बरं का गाईज, ज्याने ज्याने अनुभवलं त्यांनी सांगा की ज्या दिवशी रविवार आता ज्या दिवशी सुट्टी नसते ना त्या दिवशी बरोबर मला झोप लागणार ना, अशी झोप लागणार ना का ती मम्मीला सांगा आज करायला. तर आठवडाभर आहे ना जवळजवळ सुट्टी नसती तेव्हा एकदम प्रॉपर झोप येणार, सकाळी उठूच वाटणार नाही. आणि ज्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी बरोबर 6लाच जागे आहे, मी तो 5लाच जागी ती झोपच येत नाही. त्याला काय ते धोरण समजत नाही मला काय नेमकं. मला पण तसंच आहे. तुमच्यासोबत होत असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा ही गोष्ट. अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग एंड करतो, कारण आता मला एडिटिंगला बसतो मी लवकर, जेवढं बसन तेवढं लवकर सकाळी उठेन. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे आणि असंच सपोर्ट करीत राहा. 100 झाले, उद्या मला 1000 सबस्क्रायबर पाहिजे, उद्या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये. त्याच्या पुढे मी सांगेन पुढची डिमांड करीन.